नमस्कार. मी प्राध्यापक सुहास पाटील, सदस्य ऊस दर नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र शासन. महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त आदरणीय संजय कोलते साहेबांच्या अध्यक्षतेखाली केंद्र शासनाने ऊस दर नियंत्रण कायदा 1966 ची पुनरावृत्ती आणि पुनरावलोकन करण्यासाठी ऊस दर नियंत्रण कायदा 2026 कशा पद्धतीने असायला पाहिजे याविषयीची एक समिती नेमली गेली आणि त्या समितीमध्ये 1966च्या कायद्याच्या दुरुस्ती कोणत्या असाव्यात, नवीन फेरबदल कोणत्या असाव्यात या संदर्भात पहिली मीटिंग आज साखर आयुक्त कार्यालयात साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या मीटिंगमध्ये मी आपल्या सर्व महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने साखर आयुक्त साहेबांना पत्र दिले. त्या पत्रामधील काही ठळक मुद्दे मी आवर्जून इंग्लिशमधून ते पत्र आहे त्याचं विश्लेषण पण मी मराठीतून करून सांगतो, म्हणजे सर्व शेतकरी बंधूंना, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या लक्षात येईल की 2026ला आपल्या शेतकरी हिताच्या दृष्टीने केंद्र शासनाने हे निर्णय घ्यायला पाहिजे. त्यासाठी राज्याच्या वतीने आपण आज काही दुरुस्त्या सुचवलेल्या आहेत. त्यामध्ये जे पेंडिंग FRP प्रत्येक कारखान्याची राहते, त्यासाठी पेंडिंग FRP इज अ मेजर इश्यू सिन्स ए डिसाइड इन महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्टाफ, शुगर कमिशन, collector and tahsildar are helpless after sugar mill complaints crushing and does not give cane payment to the farmer in Maharashtra. Many sugar factories have not given FRP and no immediate action by government staff. म्हणजे FRPचं जुनं थकीत जे पेमेंट आहे ते ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळण्यासाठी साखर आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील यांनी त्वरित कारवाई करण्यात यावी या संदर्भात त्या आदेशामध्ये नवीन पुनरावृत्ती करावी. त्याच पद्धतीने आफ्टर 3 months म्हणजे 19 days आफ्टर क्रशिंग सीझन इज ओव्हर अँड केन पेमेंट इज ड्यू दॅन फार्मर्स शुड गेट परमिशन टू फाईल FIR सुमोटो अगेन्स्ट शुगर मिल चेअरमन, वाईस चेअरमन, MD, CEO, डायरेक्टर्स इन द रेस्पेक्टिव्ह पोलीस स्टेशन इन फॅक्टरी एरिया. म्हणजे जर एखाद्या शुगर केन फॅक्टरीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊस घातलेले पैसे जर दिले नाही तर 90 दिवसानंतर सुमोटो त्या कारखान्याचे चेअरमन, वाईस चेअरमन, कारखान्याचे डायरेक्टर आणि मॅनेजिंग डायरेक्टर यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीर कारवाई करण्यात यावी या संदर्भात या ऊस नियंत्रण कायदा 2026 मध्ये सुधारणा करावी, त्या अमेंडमेंटमध्ये सुधारणा करावी, हेही मी स्वतः आज साखर आयुक्तांच्या दिलेल्या पत्रात दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं H&T कॉस्ट टू बी कट फ्रॉम FRP इन्क्रीजिंग अँड क्रशिंग डाऊन. One rate should be fixed by state government sugar commissioner. म्हणजे साखर आयुक्तांनी आणि सरकारने जे तोडणी वाहतुकीचा जो खर्च आहे तो FRPतून कमी केलेला असतो, त्यामुळे तोडणी वाहतुकीच्या खर्चावर लिमिटेशन्स आणली पाहिजेत ही भूमिका आज आपण मांडलेली आहे. त्याच पद्धतीने As per new Sugar Control Act 2026, new license is given sugarcane factory below 25 km. Therefore, H&T cost should be calculated for maximum 25 km only. म्हणजे 25 किलोमीटरच्या दरम्यानचेच वाहतुकीचा खर्च हा तोडणी वाहतुकीमध्ये इन्क्लूड केलेला असला पाहिजे. एखादा कारखाना 100 किलोमीटरवरून ऊस आणतोय तर 100 किलोमीटर 25 ते त्याचे एक्स्ट्रा 75 किलोमीटरचा जो वाहतूक खर्च आहे तो H&T मध्ये धरण्यात येऊ नये ही आग्रही भूमिका आज आपण या पत्राच्या माध्यमातून मांडलेली आहे. त्याच पद्धतीने
FRP rate declared by central government was fixed at 8.5 recovery for 40-50 years. Now today you are declaring FRP at 10.25 recovery. Central government has increased FRP but on the other hand increased recovery base from 8.5 to 10.25. म्हणजे जे 40-50 वर्षापासून 8.5% रिकव्हरी बेसला FRP पहिले धरायचा निर्णय होता, तोच निर्णय कायम करण्यासंदर्भात केंद्र शासनाने पुनर्विचार करावा हेही यामध्ये या पॉइंट आउट नोटिंगमध्ये मांडलेलं आहे. त्याच पद्धतीने ॲज पर न्यू ॲक्ट क्लॉज 3 FRP 4 इज द then shall be deemed to have contravened the provision of the clause. No reaction and action are being taken by government staff for this, so you can add the above FIR in this point. Collector or their revenue staff in district should be given a time bound period of maximum 90-100 days to make the arrearance of farmers. म्हणजे एखाद्या साखर कारखान्याने ऊस बिल थकीत दिलेले नाही म्हणून ज्यावेळेस साखर आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना त्या कारखान्यावर RRC कारवाई करा या संदर्भात आदेश देतात. जिल्हाधिकारी तहसीलदारांना आदेश करतात की कारखान्याची जमीन आणि इतर मालमत्ता लिलाव करून शेतकऱ्यांचं देणं दिलं पाहिजे, पण खूप लेंदी प्रोसेस आहे. त्यासाठी ते 90 दिवसाच्या आत RRC कारवाई पूर्ण करण्यात यावी हेही या पॉइंटमध्ये नोटिंग केलेलं आहे. त्यानंतर शुगर मिल्स हॅव नो बाइंडिंग फॉर कॉस्ट प्रोडक्शन ऑफ शुगर ड्यू टू करप्शन. COP of 100 kg sugar is from RS 1000 to 3000 in different sugar mills. In Maharashtra, only difference of COP in Coop sugar mills is absurd and horrible. So Coop sugar mill are getting closed and shut down automatically. After auditor completes is no action is done by sugar commissioner पुणे or RJD. म्हणजे साखर तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या साखर कारखान्यांची शुगर कॉस्ट जी आहे, साखरेची किंमत आहे ती 1000 रुपयापासून 3000 रुपयापर्यंत प्रोडक्शन कॉस्ट लावली जाते. त्यामुळे प्रत्येक ऑडिटरचे प्रत्येक साखर कारखान्याचे साखर तयार करण्यासाठीचे जे खर्च आहे तो वेगवेगळा आहे. त्यामध्ये कुठेतरी एक वाक्यता आणि सुसूत्रता आणली पाहिजे. म्हणजे प्रोडक्शन खर्च जर कमी केला तर FRP मध्ये वाढ होईल आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर शेवटचा पॉइंट की अंडर द शुगर केन कंट्रोल ऍक्ट 1966 इट इज मॅन्डेटरी फॉर शुगर फॅक्टरीज टू मेक FRP पेमेंट to sugarcane producing farmers with 14 days. If the payment is delayed beyond the 14 days, the factories are legally required to pay interest at the rate of 15% on the delayed amount. However, till date, no sugar factory has paid to delayed amount along with interest. Therefore, strict implementation of the provision should be made mandatory under the Sugarcane Control Act 2026. जे ऊस दर नियंत्रण कायदा 1966 नुसार 14 दिवसाच्या आत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचे पेमेंट दिलं पाहिजे. आणि जर एखाद्या कारखान्याने ऊसाचे पेमेंट थकवले तर ते 15% व्याजदराने पेमेंट द्यावं हे 1966च्या कायद्यात तरतूद होती. परंतु त्या कायद्याची
कुठल्याही साखर कारखान्याने अंमलबजावणी केली नाही, ना सरकारने ना साखर आयुक्तांनी त्या बाबतीत सक्त आदेश खाली कारखान्यांना दिलेले नाहीत. म्हणून जो आता नवीन शुगर केन कंट्रोल ऍक्ट 2026च्या तरतुदीनुसार 14 दिवसाच्या आत ऊसाचे पेमेंट देणे कारखान्यावर बंधनकारक असेल आणि जर जेवढ्या दिवस पेमेंट थकेल त्याचं 15% व्याजासहित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पेमेंट मिळावं, या बाबतीतलं प्रोव्हिजन हे करण्यात यावं, ही भूमिका पूर्णपणे आज आपण शुगर केन कंट्रोल ऍक्ट 2026 मध्ये मांडलेले आहे. म्हणजे अशा पद्धतीने आज साखर आयुक्तांच्या मीटिंगमध्ये आज शेतकरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने काही नवीन जो ऊस नियंत्रण कायदा 2026 होऊ घातलेला आहे त्यामध्ये काही सूचना या पत्राद्वारे दिलेल्या आहेत. मी सर्व महाराष्ट्रातील शेतकरी भावांना, ऊस उत्पादक शेतकरी भावांना मी विनंती करू इच्छितो की आपल्याही काही सजेशन्स असतील तर आणखी यावर 3 मीटिंग होणार आहेत. त्या मीटिंगमध्ये मी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या सर्वांचे पॉइंट आउट एकत्रित करून नोटिंग करून मी पुन्हा एकदा त्या मीटिंगमध्ये मांडेन. म्हणून सर्व शेतकरी भावांनी आणखी काही सूचना असतील तर आपल्या सूचनांचं स्वागत करून आपल्याला आपल्या हिताचा केंद्र शासनाकडे एक राज्याचा शुगर केन कंट्रोल ऍक्ट 2026चा ड्राफ्ट आपण पाठवूया. म्हणून सर्व शेतकरी भावांनी याविषयी काही त्यांच्या सूचना आणि सजेशन असतील तर माझ्याकडे पाठवा. या दृष्टीने आजची साखर आयुक्तांबरोबरची पहिली बैठक आज संपन्न झाली आणि त्याचा गोषवारा मी आज इथं आपणासमोर मांडलेला आहे. धन्यवाद.